हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फ्युचर प्रो एज्युकेशन. आजच्या या सेशनमध्ये आपण मल्टिप्लिकेशनच्या काही महत्त्वाच्या ट्रिक्स बघणार आहोत. याचा उपयोग तुम्हाला ज्या एक्झाम्स आहेत, बँकिंगच्या असतील, इन्शुरन्सच्या असतील, इव्हन कॅटची एक्झाम असेल, MBA एंट्रन्स, MBA CET असेल किंवा स्टाफ सिलेक्शनची एक्झाम असेल, इथं मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला होणार आहे. सो सुरुवात करूया पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन बाय 525 अँड 125. आता कुठल्याही नंबरला आपण 5 ने ज्यावेळी मल्टिप्लाय करतो त्यावेळी आपण काय करतो? फॉर एक्झाम्पल एखादा नंबर मी घेतो 648 इंटू 5. ओके, 5चा टेबल तर इझी आहे. 5चा टेबल सगळ्यांना येतो, त्यामुळे तुम्ही इझिली 5 8 40, 0 4 गेले, 5 चौक 20, 24, 2 5 30, 32 असं करू शकता. ओके, तो एक वे आपल्याजवळ अवेलेबल आहेच, पण त्याच्यासोबतच आपण याच्याही पेक्षा फास्ट कसं करू शकतो? तर सिंपल आहे बघा. ज्यावेळी 5 ने मल्टिप्लाय करतो त्यावेळी मी काय करतो, या ठिकाणी इंटू 2 करतो. आता इंटू 2 केलाय म्हणजे हे जर मल्टिप्लिकेशन मला सेम ठेवायचं असेल तर मला डिवायडेड बाय 2 करावा लागेल. म्हणजे काय होणार बघा, या ठिकाणी 648 इंटू हे 5 इंटू 2 10 होणार, आणि हा जो आहे ना डिवायडेड बाय 2 हा आपण इथं घेऊया. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल, ज्यावेळी तुम्ही इंटू 5 करता त्यावेळी इंटू 10 आणि डिवाइड बाय 2 करायचं आहे. इंटू 10 डिवाइड बाय 2 म्हणजेच काय, डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय, हाफ करायचं आहे. म्हणजे 5 ने मल्टिप्लाय करताना तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या नंबरचं हाफ करायचं आहे, हाफ करायचं आहे आणि त्याला फक्त 10 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सिंपल आहे. हाफ करायचं आणि त्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजेच 5 ने मल्टिप्लाय करायचं. सो बघूया, ह्याचा हाफ हाफ करणं इझी आहे. 648चा हाफ 600चा हाफ 300 आहे, 48चा हाफ 24 आहे. सो 324 तुमचा हाफ आला आणि 324 हा हाफ झाला. इंटू 10 करायचा म्हणजे फक्त काय द्यायचा, 0 द्यायचा. हे तुमचं फायनल आन्सर आलं. ओके, सो ज्यावेळी तुम्हाला मल्टिप्लाय बाय 5 असेल त्यावेळी सिंपल लक्षात ठेवा, हाफ करा आणि इंटू 10 करा. कुठलाही नंबर असू दे, या ठिकाणी तुम्हाला हेच फॉलो करायचं. नंबर चेंज करून बघूया आपण. 355 इंटू 5 तुम्हाला करायचंय. सो ऑब्व्हियसली तुम्हाला परत इथं हीच स्टेप करायची. काय करायचं आता, इथं मी सगळं हे एलॅबोरेट करून तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही जस्ट एवढंच लक्षात ठेवा की 355 चा हाफ करा आणि त्याला फक्त इंटू 10 करा. आता 355 चा हाफ कसं करणार, 355 चा हाफ 300 चा हाफ प्लस 55 चा हाफ असं तुम्ही करू शकता, किंवा 350 चा हाफ प्लस 5 चा हाफ असं देखील करू शकता, किंवा जस्ट ह्याला 2 ने तुम्ही डिवाइड देखील करू शकता. सो ह्याचा हाफ किती येणार, 355चं 350चं 175 आणि 175 मध्ये तुम्ही हे 5चा हाफ मिळवणार म्हणजे 177.5. आता 177.5 हे तुमचं फायनल आन्सर नाही आहे. तुम्ही याला काय करणार आहे, इंटू 10 करणार. इंटू 10 करणार म्हणजेच हा तुमचा जो डेसिमल पॉईंट हा काढून टाकणार, म्हणजे तुमचा आन्सर काय येणार, 177.5. हे तुमचं फायनल आन्सर येणार. सो इंटू 5 करणं म्हणजे काय, तर हाफ करून इंटू 10 करणे, एवढं लक्षात ठेवा. हाफ करून इंटू 10 करणे. जर तुम्हाला हा ऑड नंबर असेल तर जो 0.5 येणार आहे ना शेवटी, तो कंपल्सरी काढून टाकावा लागेल तुम्हाला. जस्ट एवढं लक्षात ठेवा. ओके, आता इंटू 5 झालं. तसंच आपण इंटू 25 कसं करू शकतो, तर एखादा नंबर मी रँडमली कुठलाही घेतो. 242 इंटू 25. आता 25चा टेबल तर इझी आहे, 25चा पाडा सगळ्यांना येतो. पण तसं न करता थोडा वेगळा अप्रोच आपण या ठिकाणी ट्राय करूया. थोडा वेगळा अप्रोच म्हणजे काय करायचा, याला इंटू मी 4 करतो आणि इंटू 4 केल्यामुळे मल्टिप्लिकेशन सेम ठेवण्यासाठी मला डिवायडेड बाय 4 करावं लागेल. आता डिवायडेड बाय 4 करावं लागेल म्हणजेच हा मी इथं इंटू 100 होणार, 242 इंटू 100, आणि हा डिवायडेड बाय 4 इथं येणार. ओके, आता डिवायडेड बाय 4 म्हणजे काय, तर हाफचं हाफ. सिंपल आहे, हाफचं हाफ करायचं असतं, किंवा डिवायडेड बाय 4 तुम्ही डायरेक्टली देखील करू शकता, किंवा हाफचा हाफ देखील तुम्ही करू शकता. जसं हाफचा हाफ म्हणजे काय येणार, 242चा हाफ 121, 121चा हाफ
121चा हाफ कसं, 121चा हाफ 120चा हाफ आणि 0.5 पुढे येणार, म्हणजेच 121 60.5 येणार. 60.5 हे आपलं फायनल आन्सर नाही आहे, तर ह्याला इंटू 100 देखील करायचं आहे ना. आणि इंटू 100 करतो म्हणजे काय करतो, इंटू 10 इंटू 100 1000. हा जो डेसिमल पॉईंट आहे ना, तेवढे प्लेसेस आपण राईट साईडला शिफ्ट करतो, म्हणजेच ह्या ठिकाणी आपला आन्सर येणार हा एक डेसिमल पॉईंट आणि अजून एक डेसिमल पॉईंट घ्यावा लागेल, म्हणजेच ह्याच्या पुढे डेसिमल टाकावं लागेल, म्हणजे आपला आन्सर काय येणार 6050. लक्षात आलं. सो तुम्ही डायरेक्ट 4 ने जरी डिवाइड केला, 4 संग 24, 4 0 0 4 5 20.5 इथं आला असता तुमचा. 0.5 इंटू 100 म्हणजे 6050. सो 25 ने मल्टिप्लाय करणं म्हणजे काय करणं, तर डिवायडेड बाय 4 करून इंटू 100 करणं. 25 ने मल्टिप्लाय करणं म्हणजे काय करणं, डिवाइड बाय 4 करून इंटू 100 करणं, किंवा हाफचा हाफ करणं आणि इंटू 100 करून टाकणं, म्हणजेच 25 ने मल्टिप्लाय करून टाकणं. अजून एखादा आपण नंबर या ठिकाणी घेऊ शकतो. रँडमली कुठलाही नंबर घ्या तुम्ही. 388. आता 388 चा हाफ करून परत त्याचा हाफ करा, किंवा डायरेक्ट 4 ने तुम्ही याला डिवाइड करा. आता मी डायरेक्ट इथं स्टेप ही लिहितो. डायरेक्ट 4 ने तुम्ही 4 9 36, 2 4 7 28 इंटू 100 आहे, म्हणजे काय होणार याचा आन्सर 9700. लक्षात आलं. 4 ने आपण याला डिवाइड केलं, 4 9 36 उरले 2 4 7 28, 97 आलं आपलं, आणि फक्त 2 0 आपण 100 वाले देऊन टाकले. हे तुमचं फायनल आन्सर. ओके, आता इंटू 25 तुमच्या लक्षात आलं. आता इंटू 125 करताना काय करायचं, आता तुम्ही सांगा 125 करताना काय करायचं. तर याच नंबरला सपोज तुम्हाला 125 ने मल्टिप्लाय करायचंय. सो 125 ने मल्टिप्लाय करताना सिंपली तुम्ही काय करा, इथं आपल्याला इंटू 8 करायचंय. सो जर तुम्ही इंटू 8 केलं तर डिवायडेड बाय 8 देखील करायचं आहे. आणि 125 इंटू 8 किती येतं बघा, 25 200 डबल 0 राहिले, अच्छा गेले 2 8 1 8 ने 2 10, 1000 येतं. म्हणजेच या ठिकाणी बघा काय करायचंय तुम्हाला, 388 ला 8 ने डिवाइड करायचं आहे आणि इंटू हा जो 1000 आहे ना, हा करायचा आहे. सो हा कसा करणार, ह्याला 8 ने तुम्ही सिंपली डिवाइड करा. कुठल्याही नंबरला 8 ने डिवाइड करणं 125 पेक्षा मल्टिप्लाय करणं कधीही इझी आहे. 8 चोक 32 उरले 6 8 8 64 8 5 40 इंटू 1000. ना 1000 आहे म्हणजे 3 0 तुमची इकडे जातील, म्हणजे 48 हा एक गेला, अजून एक 500. हे तुमचं फायनल आन्सर येणार. लक्षात आलं तुम्हाला. सो 125 ने मल्टिप्लाय करणं म्हणजे काय करणं, तर फक्त त्या नंबरला तुम्ही 8 ने डिवाइड करा आणि इंटू 1000 करा. फक्त काय करायचं तुम्हाला, 8 ने त्याला डिवाइड करायचं आहे आणि इंटू 1000 करायचं आहे. क्लिअर आहे. नंबर चेंज करून बघूया एखादा, आपण दुसरा घेऊया. ओके, आता या नंबरला 125 ने मल्टिप्लाय करायला बराच तुम्हाला टाइम जाऊ शकतो ना. सिंपली काय करा, ह्या नंबरला तुम्ही 8 ने डिवाइड करा. ह्या नंबरला 8 ने डिवाइड करणं सोपं आहे. 8 8 64 8 0 0 8 चौक 32 इंटू 1000 म्हणजे 804123 झालं. हे तुमचं फायनल आन्सर. सो मल्टिप्लिकेशन जर तुम्हाला 525 125 यांनी करायचं असेल तर जस्ट लक्षात ठेवा, इथं तुम्हाला कधी पण 10च्या पॉवरवाला नंबर आलेला बेटर राहतो. म्हणजे 5 साठी इंटू 2 करा, 25 साठी इंटू 4 करा आणि ह्याच्यासाठी इंटू 8 करा. दॅट्स इट. सिंपल आहे. फक्त प्रॅक्टिस तुम्हाला याचं इथून पुढे करावं लागेल. ज्यावेळी तुम्हाला 5 ने 25 ने 125 ने मल्टिप्लाय करायला येईल, त्यावेळी तुम्ही ही टेक्निक यूज करू शकता. ओके, आता मल्टिप्लिकेशन बाय 5 25 125 झालं. त्यानंतर बघूया मल्टिप्लिकेशन बाय 11. आता कुठल्याही नंबरला 11 ने ज्यावेळी तुम्ही मल्टिप्लाय करता त्यावेळी काय करायचं, जस्ट रँडमली कुठलाही नंबर आपण घेऊया. आता या नंबरला 11 ने मल्टिप्लाय करणं तसं इझी आहे, कारण 11चा टेबल तर सगळ्यांना येतो. पण 11चा टेबलचा यूज न करता आपण याचा आन्सर काढू शकतो. आता कसं करायचं बघा, सिंपल आहे. जस्ट तुम्ही काय करायचं आहे, हा जो नंबर आहे पहिला तर युनिट डिजिट आपला एकक स्थानचा अंक सेम राहणार आहे, हा आहे तसा घेतला. ओके, त्यानंतर काय करायचं, हे जे एकमेकांच्या शेजारी आहेत लगतचे नंबर्स आहेत त्यांची फक्त ऍडिशन करायची.
7 प्लस 9 किती येणार? 7 प्लस 9 16. 16 मधले 6 घ्यायचे आणि 1 जो आहे ना हा कॅरी घेऊन जायचा, म्हणजे हातचा घेऊन जायचा पुढं. आता काय करायचं, परत जे लगतचे आहेत हे लागून आहेत नेक्स्ट टू इच अदर जे आहेत त्यांची ऍडिशन करायची. 4 7 11. पण हा 11 मध्ये 1 देखील ऍड होणार ना, कारण त्या 16 मधला आपण 6 फक्त ठेवलाय, 1 आपण हातचा घेऊन गेलोय. सो 4 प्लस 7 11 प्लस 1 12. आता अगेन आपला 1 हा कॅरी गेला. आता 1 हा तुम्ही कशात ऍड करणार, तर लगेचचे बघा 8 आणि 4 आहे, यांच्यामध्ये ऍडिशन करा. हे 8 4 12. 12 प्लस 1 13. अगेन तुमचा 1 गेला. इथं 6 प्लस 8 14. 6 प्लस 8 14. 14 आणि हा तुमचा कॅरी जो आहे हा 13 मधला तो, सो इथे येणार 15 आणि तुमचा अजून एक कॅरी 1 पुढे जाणार. आता तुम्ही 6 आणि 8 ची ऍडिशन केला. सगळे नंबर झाले का? सगळे नंबर झाले असले तरी हा 6 आहे ना, हा अजून कोणासोबत ऍड झाला पाहिजे, तर इथे एक 0 घ्यायचा आणि याच्यासोबत ऍड करायचा. म्हणजे 6 आणि 0 6 आणि हा 1 एक 7. म्हणजे तुमचं फायनल जे आहे आन्सर हे आहे. इझी आहे ना. जस्ट मी परत तुम्हाला सांगतो काय करायचं. जे शेजारी नंबर आहेत, एकमेकांच्या लगतचे नंबर आहेत, त्यांची ऍडिशन करायची. इथं 9 ॲज इट इज येणार, कारण युनिट डिजिट आहे 11 9 99. सो 9 ॲज इट इज येणार. पुढे इथून सुरुवात करायची. 7 प्लस 9 16. कॅरी फॉरवर्ड 1. 4 प्लस 7 11 प्लस 1 12. 12 शी 2 कॅरी फॉरवर्ड 1. 8 प्लस 4 12 प्लस 1 13. 13 शी 3 कॅरी फॉरवर्ड 1. 6 प्लस 8 14. 14 प्लस 1 15. 15 शी 5 कॅरी फॉरवर्ड 1. आणि हा जो 6 प्लस 0 आहे तो 6 येतो, तो येतो 7. बरेच जण हा शेवटचं ऍडिशन करायला विसरतात, त्यामुळं तुम्ही काळजीपूर्वक ऍडिशन करा. अजून एखादा नंबर आपण घेऊया 11 ने मल्टिप्लाय करण्यासाठी. कुठलेही रँडमली नंबर घ्या. आता या नंबरला बघा 11 ने मल्टिप्लाय करताना जस्ट तुम्ही काय करणार, आता जसं आपण बघितलं युनिट डिजिट ॲज इट इज घेतला आपण. आता यांची ऍडिशन 7 प्लस 8 15 शी 5 कॅरी फॉरवर्ड 1. 3 प्लस 7 10 प्लस 1 11 कॅरी फॉरवर्ड 1. 8 प्लस 3 11 प्लस 1 12 कॅरी फॉरवर्ड 1. 3 प्लस 8 11 12 कॅरी फॉरवर्ड 1. आणि इथं 0 आला. 3 प्लस 0 3 आणि हा 1 4. हे तुमचं फायनल आन्सर आहे. परत एकदा मी तुम्हाला आन्सर सांगतो. 8 ॲज इट इज घेतला. 7 प्लस 8 15 शी 5 कॅरी फॉरवर्ड 1. 3 प्लस 10 झाले प्लस 1 11 शी 1 कॅरी फॉरवर्ड 1. 8 प्लस 3 11 प्लस 1 12 कॅरी फॉरवर्ड 1. 3 प्लस 11 12. 11 प्लस 1 12. 12 शी 2 कॅरी फॉरवर्ड 1. आता 3 प्लस 0 3 प्लस 1 4. 4 2 2 1 5 8. हे आपलं फायनल आन्सर झालं. लक्षात आलं. सो जस्ट 11 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे एकमेकांचे शेजारी जे नंबर आहेत त्यांची ऍडिशन करायची. फक्त इथं 0 घ्यायला विसरू नका. दॅट्स इट. ओके. आता 11 ने मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर मल्टिप्लिकेशन आपण बघूया जे जवळ आहे 10च्या पॉवरच्या. मल्टिप्लिकेशन नियर पॉवर ऑफ 10. आता मल्टिप्लिकेशन नियर पॉवर ऑफ 10 म्हणजे काय, 10 ची पॉवर 1 10 आलं, 10 ची पॉवर 2 100 आलं, 10 ची पॉवर 3 1000 आलं, 10 ची पॉवर 4 10,000 आलं. सो 10 ची पॉवर 1 2 3 4 किती पण असू दे काय हरकत नाही, आपण 1000 पर्यंत बघूया. सो पहिल्यांदा 10 ची पॉवर 2 100च्या जवळ जर एखादं मल्टिप्लिकेशन असेल तर कसं करायचं. सिंपल टेक्निक आहे बघा. जस्ट आपण एक रँडमली कुठलाही नंबर घेऊया. 97 इंटू 92. आता याचं बघा हे 100च्या जवळ आहे दोन्ही नंबर. ओके. आता ह्याचं कसं करायचं, तर सिंपल बघा, अगदी तोंडी देखील तुम्ही करू शकता. तर 100 मध्ये ह्या दोघांच्या मध्ये किती डिफरन्स आहे, 100 पासून हे किती जवळ आहे, तर 100ला 3 ने कमी आहे. सो इथं काय घेणार मी, -3 घेणार. आणि इथं 92 कितीला कमी आहे, तर 8 ने कमी आहे. सो -8 घेणार. 100ला कितीने कमी आहे, 8 ने कमी. एक्स्ट्रा असलं तर मी प्लस घेतलं असतं. ओके. आता जर तुम्ही ह्यांचं डिफरन्स बघितला 98 आणि -3,
तर 89 येतं आणि 97 मायनस 8 जरी तुम्ही केलं तरी 89 येतं. बघितलं? सो आता ह्याचे दोन पार्ट्स होतात आन्सरचे आपले. पहिला म्हणजे हा 89 वाला पार्ट जो ह्यामधून आपण मिळवलेला आहे तो, आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता -3 इंटू 8 मल्टिप्लिकेशन किती येतं तर +24 येतं. आता +24 आहे. ओके. आता फायनल आन्सर बघा कसं मिळवायचं. आपण कशाच्या जवळ आहे पॉवर, कशाची 2 ची पॉवर घेतली ना, 10 ची पॉवर 2 म्हणजे 100 ची पॉवर आहे. सो लास्ट 2 डिजिट जे असणार आहेत इथं 2 झिरो आहेत, म्हणून हे जे दोन आपले डिजिट्स आहेत ते आपण ॲज इट इज घ्यायचे आणि हा जो नंबर आहे इथं हा ॲज इट इज घ्यायचा. 8924 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. जस्ट किती इझी आहे बघा. फक्त 3 8 जा 24 आणि ह्या दोघांच्या मधला डिफरन्स किती आहे 89. 8924 लक्षात आलं. ओके. आता इथं -3 झालं, -8 झालं, +24 आला. तर मी हे असंच काय केलं तर एक लक्षात ठेवा 89 हे 100 आहे ना, म्हणून इथं काय होतं 89 इंटू 100 +24 होतं. काय सांगतोय बघा 89 इंटू 100 +24 होतं, म्हणून आपला आन्सर 8924 येतं. इथं जर एखादं मल्टिप्लिकेशन 3 डिजिटमध्ये आलं, इथं 124 आलं असतं तर काय केलं असतं हे 124 8900 मध्ये ऍड केले असते ना. म्हणजे तुम्हाला इथं फक्त लास्ट 2 डिजिट घ्यायची आणि हा जो इथं जे काही नंबर येईल ना थर्ड डिजिट 124 मधला 1 आहे तो इथं कॅरी घेऊन जायचा, म्हणजे इथं 90 आलं असतं. लक्षात आलं जर असं आन्सर आलं तर. ओके. लास्ट 2 डिजिट आपण काय घेतोय कारण इथं 2 झिरो आहेत म्हणून इथं फक्त 20 घेतोय. इथं जर सिंगल डिजिट आला असता तरी आपण 0, इथं सपोज 9 आला असतं तर आपण 9 घेतला नसता तर 09 घेतलं असतं. अजून आपण बघूया काही क्वेश्चन्स. हे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं. अगेन 100 आपला बेस आहे या ठिकाणी, 100च्या जवळ आहे. 100 पेक्षाही जास्त आहे त्यामुळे प्लस येणार +13 आणि 100 पेक्षा 18 ने जास्त आहे सो +18 आले. आता 100 आपला बेस घेतलाय आपण या ठिकाणी. जर तुम्ही हे असं करून बघितलं, हे ऍडिशन करावी लागेल. 118 + 13 131 येणार आणि 113 + 18 अगेन सेमच येणार आहे 131. सो 131 हा तुमचा फिक्स झाला पहिला पार्ट. आणि दुसरा पार्ट बघा काय येतो 131 झाल्यानंतर दुसरा पार्ट, तर यांचं मल्टिप्लिकेशन मगाशी जसं आपण 8 त्रिक 24 केलं होतं तसं यांचं मल्टिप्लिकेशन. याचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करावं लागेल. 18 त्रिक 54 तेवढे पाडे पार्ट असले पाहिजेत. 18 आणि 5 23. आता मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं आपला बेस काय आहे या ठिकाणी 100 हा बेस आहे, म्हणजे लास्ट आपण 2 झिरो घेतोय म्हणजे 2 डिजिट फक्त घेणार आहे यातले आपण. म्हणजे तुमचं फायनल आन्सर कसं मिळवणार बघा 34 हे तुमचे लास्ट 2 डिजिट घेतले आणि हा जो 2 आहे हा कॅरी जाणार इथं हातचा जाणार, म्हणजेच या ठिकाणी 131 + 2 133 हे तुमचा फायनल आन्सर असणार आहे. लक्षात आलं किती इझी आहे बघा. जस्ट तुम्ही किती जास्त आहे कितीने जास्त आहे बघा, कितीने कमी आहे बघा 100 पेक्षा, यांचं मल्टिप्लिकेशन करा, लास्ट 2 डिजिट घ्या त्याचे आणि जे काय एक्स्ट्रा असतील ते कॅरी इकडे घेऊन जा आणि हा जो काय प्लस असेल किंवा मायनस असेल तो नंबर जो असेल त्यामध्ये ते ऍड करा. जस्ट तुमचं फायनल आन्सर मिळून जाईल. इझी आहे एकदम. ओके. अजून काही नंबर्स चेंज करून आपण बघूया. आता यामध्ये तुम्ही बघू शकता एक जादा आहे आणि एक कमी आहे. तर हा कितीने जादा आहे तर हा +9 आहे आणि हा कितीने कमी आहे हा -7 आहे. आता जर तुम्ही इथं क्रॉस करून हे बघितलं 93 + 9 102 येतं आणि 109 - 7 102च येतं बरोबर. मग या केसमध्ये काय करायचं हे 102 ॲज इट इज लिहून घ्यायचं. हा झाला पहिला पार्ट आपला आन्सरचा. दुसरा पार्ट बघूया. आता यांचं मल्टिप्लिकेशन करा 9 × 7 63, पण 63
हे कसं आहे बघा, मायनस मध्ये येणार ना, कारण इथं मायनस इंटू प्लस मायनस येतं, -63 आहे. आता -63 आल्यानंतर काय करायचं, तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं बेस आपला 100 आहे, म्हणजेच आपण ह्याला 100 ने मल्टिप्लाय करतो आणि त्याच्यामधून हे ऍड किंवा सबट्रॅक्ट करतो. म्हणजे फायनली तुमचा आन्सर बघा कसं येणार आहे. फायनली तुमचा आन्सर येताना कसं येणार आहे, इथे घेतो मी 102 ला 100 ने मल्टिप्लाय करून हे -63 करणार, बरोबर आहे ना. आता हे आपण तोंडी करायचं, ऍडिशन सबट्रॅक्शनचं जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला कसे या टाईपचे ऍडिशन सबट्रॅक्शन करायचे हे सांगितले होतं. त्याचा 100चा सरळ कॉम्प्लिमेंट घेऊन टाकायचा. 100चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, ह्याच्यामध्ये किती ऍड केल्यानंतर 100 येतील, तो असतील तुमचे लास्ट 2 डिजिट. ह्याच्यामध्ये किती ऍड केल्यानंतर 100 येतील, 37 ऍड केल्यानंतर. आता हे आपण 100 कॉम्प्लिमेंट घेतला, कुठून घेतला तर ह्या 102 मधून घेतला, बरोबर. 102 मधून घेतल्यानंतर 1 घेतल्यानंतर इथला हा सिंगल डिजिट घेतल्यानंतर इथं किती शिल्लक राहणार, 102 नाही राहणार, तर आपण इकडून घेतलाय ना एक 1, सो इथं 101 येणार. सो तुमचं हे झालं फायनल आन्सर 10137. लक्षात आलं. ह्या ठिकाणी आपण निगेटिव्ह आल्यामुळं काय केलं, ह्याचा 100 कॉम्प्लिमेंट घेतला. का 100 कॉम्प्लिमेंट घेतला, कारण आपल्याला हे ऍक्च्युअली करायचं, ही प्रोसिजर करायची. तो जस्ट आपण माइंडमध्ये ही फिट केली की निगेटिव्ह आल्यानंतर त्याचा 100 कॉम्प्लिमेंट घ्यायचा, जो 37 आला. कुठून आला तो 100चा कॉम्प्लिमेंट, या 102 मधून घेतलाय, म्हणून इथे येणार 101. क्लिअर आहे इथपर्यंत. तुम्ही अजून काही एक्झाम्पल ट्राय करू शकता. आता इथं बघूया 117 इंटू 88. इथं काय करता येईल बघा 117 इंटू 88 मध्ये. तर 100 आपला बेस 100च्या जवळच आहे, त्यामुळे तुम्हाला इथं 100 पेक्षा प्लस 17 दिसून येत आहे, आणि इथं 100 पेक्षा कमी आहे. कितीने कमी आहे, -12 ने कमी आहे. तर सिंपल आहे. अगेन या ठिकाणी तुम्ही बघू शकता, क्रॉस करून बघा. 117 - 12 105 येणार, आणि 88 प्लस 17 अगेन 105 येणार. म्हणजे 105 तर तुमचा फिक्स झाला, पहिला पार्ट. दुसरा पार्ट बघा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार, 12 × 7 = 84, 12 × 7 = 84, 12 × 1 = 12 आणि 8 = 20. पण आन्सर काय येणार, मायनस मध्ये येणार. ओके, तर -204. आता इथं काय करायचं -204 मध्ये, सो इथं आपल्याला लास्ट किती डिजिट्स घ्यायचे आहेत, 2 डिजिट घ्यायचे आहेत. -204 मधले लास्ट 2 डिजिट किती येणार, 04 येणार, बरोबर. म्हणजे हे 2 तुमचे काय होणार, इकडं पलीकडे जाणार, राईट. सो इथं काय येणार तुमचे 105 - 2 होणार. किंवा तुम्ही जस्ट असं देखील करू शकता, आपलं मगाशीच टेक्निक, याला 100 ने मल्टिप्लाय करा. 105 100 ने मल्टिप्लाय केला आणि -204. आता -204. सो आता आपण मगाशी सारखंच लक्षात ठेवा, जस्ट तुम्ही लास्ट 2 डिजिट फक्त यातले लक्षात ठेवायचे आहेत, आणि हे -2 इथं जाणार आहे. म्हणजे काय होणार बघा या ठिकाणी, तर -2 इथं गेल्यानंतर इथे तुमचे शिल्लक राहणार आहेत 103, आणि इथं तुमचे शिल्लक राहणार आहेत -04. अगेन ह्याचा 100चा कॉम्प्लिमेंट घ्या, जो येतो 96, आणि हा 100चा कॉम्प्लिमेंट तुमचा कुठून आलेला आहे, तर इथून आलेला आहे. म्हणजे तुमचा काय येणार, 102. लक्षात आलं. सो जस्ट तुम्ही इथं करून बघा. 6 तुमचा आला, कॅरी फॉरवर्ड 1 आला, सॉरी 9 आला. आता 5 - 3 2 आले, आणि 10 ॲज इट इज 10296. ओके, दिस इज युअर फायनल आन्सर. जस्ट रिमेंबर, इथं 100 आपण बेस घेतोय, बेस या ठिकाणी 100 घेतोय, त्यामुळे लास्ट 2 डिजिट फक्त विचार करायचा आहे. ओके, सो 04 मी घेतला आणि हे -2 इकडे टाकले, म्हणून इथं 103 झाले.
आणि याचा 100चा कॉम्प्लिमेंट घेतला 96, कुठून घेतला 103 मधून घेतला, म्हणून इथं आलं 102. ओके. आता थोडंसं 1000 बेस घेऊन बघूया. मग सारखंच. आता 1000 बेस इथं 1000च्या जवळ आहे, म्हणून आपण बेस किती घेतोय 1000 घेतो. 1000ला हे कितीने कमी आहेत तर 3ने कमी आहेत, सो -3 आलं. 1000ला हे कितीने कमी आहेत 17ने कमी आहेत, सो -17 आलं. आता काय करणार, क्रॉस करून बघा तुम्ही. 983 -3 980, 997 -70 980, 980 तुमचं फिक्स झालं पहिला पार्ट. सेकंड पार्ट ह्यांचं मल्टिप्लिकेशन प्लस मध्ये येणार, प्लस 51. बेस आपला किती आहे 1000 बेस आहे. 1000 मध्ये बेस असला म्हणजे तुम्ही फायनली या ठिकाणी काय करणार आहे 980 इंटू 1000 करणार आहे. 980 इंटू 1000 म्हणजेच 30 आणि प्लस 51 करणार, म्हणजे हे तुमचं असं फायनल आन्सर येणार. बरोबर. आता 98051. आता हे असं न करता डायरेक्ट तुम्ही लक्षात ठेवा, इथं लास्ट इथं 3 आहेत ना, 30 आहे. 30 असल्यामुळं मगाशी आपण 100 बेस करताना इथं 2च डिजिट घेत होतो, इथं 1000 असल्यामुळं या ठिकाणी तुम्ही 3 डिजिट्स घ्या, म्हणून इथं 0 एक एक्स्ट्रा वाढवा. ओके. जर 3 डिजिट मल्टिप्लिकेशन आलं असतं तर काय प्रॉब्लेम नव्हता. जर नाही आलं तर काय करावं लागेल तुम्हाला, हे असं 0 इथं द्यावा लागेल. ओके. सो आता 051 हे तुमचे लास्ट 3 डिजिट्स झाले आणि 980 ॲज इट इज लिहून टाका या ठिकाणी. हे तुमचं फायनल आन्सर झालं. ओके. सो 1000 बेस आल्यानंतर इथले किती डिजिट्स घ्यायचे असतात 3 डिजिट्स घ्यायचे असतात. 3 डिजिट्स घ्यायचे असतात. त्यामुळे या ठिकाणी नसतील तर करून घ्या. 3 पेक्षा जास्त असतील तर कॅरी पुढे घेऊन चला, जे आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये 100 बेसच्या वेळी देखील बघितलं होतं तसंच. अजून काही एक्झाम्पल्स बघूया. आता यामध्ये इथं 1000 बेस असल्यामुळे इथं +13 झालं. इथं कमी आहे, कितीने कमी आहे -19 होणार. आणि जर तुम्ही हे क्रॉस करून बघितलं 1013 -19 हे येतात 994 आणि हे देखील येतात 994. 981 + 13, सो 994 हा पहिला पार्ट झाला. दुसरा पार्ट बघा, यांचं मल्टिप्लिकेशन करून टाका. 19 त्रिक 57, ह्याच्या गेले 5, 19 19 ने 5 24 आणि काय येणार हे निगेटिव्ह मध्ये येणार. ओके. आता निगेटिव्ह आलं या ठिकाणी. लास्ट 3 डिजिट आपण घेणार आहे. 247 घेऊन चालेल का, नाही घेऊन चालणार. मग 247 ऍक्च्युली आपण काय करणार आहे ह्या ठिकाणी बघा, तर ह्याला आपण 1000 ने मल्टिप्लाय करणार आहे ना, आणि इथं -247 करणार. सो मगाशी आपण इथं 100चा कॉम्प्लिमेंट घेत होतो कारण लास्ट 2 डिजिट फक्त होते. आता काय करायचं 1000चा कॉम्प्लिमेंट घ्यायचा, म्हणजे याच्यामध्ये किती ऍड केल्यानंतर 1000 येतील असा विचार करायचा. किती ऍड केल्यानंतर 1000 होतील 53 ऍड केल्यानंतर 300 होतील आणि 753, म्हणजेच या ठिकाणी तुमचा नंबर आला लास्ट 3 डिजिट्स 753. आणि हा कुठून घेतला, इथून घेतला, 994 मधून घेतला, 1000 मधला 1. सो 994 च्या ठिकाणी येणार 993. दिस इज युअर फायनल आन्सर. लक्षात आलं 993753. लेट मी क्लिअर इथं 240. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल 1000 बेसवालाच घेऊया.
ओके, आता प्रॉब्लेम बघा काय झाला. 979 तर हे 1000च्या जवळ आहेत आणि 92 हे 100च्या जवळ आहेत. मग काय करायचं या केसमध्ये? तर सिंपल एक ट्रिक यूज करायची. तर 979 इंटू 92 आहे ना, तर मी 92 घेत नाही, तर मी इथं 920 घेतो. काय प्रॉब्लेम आहे का? आन्सर जे येणार आहे त्याच्यामध्ये 10 एक्स्ट्रा असणार आहेत ना, 0 एक्स्ट्रा असणार आहे. तो 0 फायनली आपण काढून टाकायचा. म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर कशाचं पाहिजे आहे? तर 979 इंटू 92चं आन्सर पाहिजे, बरोबर? सो जे काय आन्सर येईल ना याचं, त्यामधून आपण 0 काढून टाकूया. आता आपण रेग्युलर जसं मगाशी केलंय 1000 बेसला 79 म्हणजे -21, 20 म्हणजे -80. जस्ट मल्टिप्लिकेशन करा या ठिकाणी, क्रॉस करून बघू शकता तुम्ही. 979 मायनस 80 899 येणार आणि 920 प्लस -21 हे देखील 899 येणार. सो 899 आणि यांचं मल्टिप्लिकेशन करा. हे मल्टिप्लिकेशन मायनस मायनस प्लस असणार आहे, बरोबर? हा तुमचा सेकंड पार्ट. ओके, आता लास्ट 3 डिजिट फक्त आपण घेणार, कारण 1000 बेस आपण घेतलेला आहे. 1000 बेस घेतल्यामुळे लास्ट 3 डिजिट तुमचे काय आले? 680 आणि हा 1 तुमचा इकडे कॅरी गेला. सो 899 प्लस 1 हा किती येणार? 900. हे तुमचा फायनल आन्सर आहे का? नाही, हे फायनल आन्सर नाही. ह्या 0 आहे ना, हा 0 हा या इथं आपण वाढवलेला आहे, तो काढून टाकावा लागेल. हा काढून टाकल्यानंतर तुमचं हे जे फायनल आन्सर आहे याचं, हे काय असणार आहे? 90068 हे तुमचं फायनल आन्सर असेल. ओके, सो दॅट्स ऑल फॉर द मल्टिप्लिकेशन नियर पॉवर ऑफ 10. 10च्या पॉवरच्या जवळ म्हणजेच 100च्या जवळ, 1000च्या जवळ असतील तर फक्त कितीने कमी आहे कितीने जास्त आहे हे बघायचं आणि त्यांचं जे डेव्हिएशन असेल त्यांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करा. पॉझिटिव्ह येऊ शकतं, निगेटिव्ह येऊ शकतं. त्यानंतर याच्यामधला तुम्ही डिफरन्स किंवा ॲडिशन करून बघा, सेमच नंबर येणार. तो नंबर इथं लिहायचा आणि इथं जर लास्ट 2 डिजिट असतील तर 2 डिजिट घ्यायचे, लास्ट 3 डिजिट असतील तर 3 डिजिट घ्यायचे. निगेटिव्हमध्ये आलं तर 2 डिजिटमध्ये 100चं कॉम्प्लिमेंट घ्यायचं, 1000मध्ये 3 डिजिटमध्ये 1000चं कॉम्प्लिमेंट घ्यायचं. कुठून घ्यायचं? ते इकडून घ्यायचं. त्याप्रमाणे तुम्हाला तो कमी करावा लागेल. ओके, ठीक आहे. सो हे तर आपलं झालं मल्टिप्लिकेशन नियर पॉवर ऑफ 10. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर हे तुम्हाला अगदी तोंडी देखील जमायला लागेल. अल्टिमेटली एम आपलं काय आहे की या टाईपचे एक्झाम्पल्स तोंडी सॉल्व्ह करणे. तोंडी केल्यानंतर तुम्हाला हे अजून चांगल्या प्रकारे समजायला लागेल. ह्याचं ऍप्लिकेशन सगळ्यात बेस्ट कधी होईल? ज्यावेळी तुम्ही तोंडी कराल त्याच वेळी याचं ऍप्लिकेशन सगळ्यात बेस्ट असेल. आता मल्टिप्लिकेशन नियर पॉवर ऑफ 10 झाल्यानंतर बस्ट आपल्याला बाकीचे नंबर्स जर आले, हे तर तुम्हाला इझिली मल्टिप्लिकेशनचं डेव्हिएशनचं आपण करत होतो. पण जर आपण एखादा दुसरा वेगळा बघितला, फॉर एक्झाम्पल 37 इंटू 57, तर या केसमध्ये काय करू शकता? या केसमध्ये तुम्ही 50चा बेस करू शकता. 50चा बेस केल्यानंतर तुम्हाला फक्त जो तुमचा इथं नंबर येणार आहे पहिला या लेफ्ट साईडला, त्याला 50ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, जसं आपण 100ने 1000ने केलं. तुम्ही कुठला पण बेस करू शकता. 500 बेस घेतला की जिथं आपण 100ने 1000ने मल्टिप्लाय केलं तिथं 500 मल्टिप्लाय करून मग ते ऍड किंवा पुढच्या उरलेल्या पार्टमध्ये ते राईट साईडच्या पार्टमध्ये ऍड किंवा सबट्रॅक्ट करावं लागेल. ओके, मग ते थोडंसं लेंदी बनेल ना, मग परत टाइम तेवढा जाणार आहे, जसं रेग्युलर टाइम लागेल तेवढं. तर त्यासाठी तुम्हाला वैदिक मॅथमॅटिक्सची मदत होणार आहे 2 डिजिट मल्टिप्लिकेशनचे, जी आपली वैदिक मॅथमॅटिक्सची ट्रिक आहे ती यूज करून. सो वैदिक मॅथमॅटिक्समध्ये 2 डिजिट मल्टिप्लिकेशन बघूया आणि त्यानंतर 3 डिजिट मल्टिप्लिकेशन बघूया. सो पहिल्यांदा बघूया 2 डिजिट मल्टिप्लिकेशन. सो आपलं कुठलेही नंबर तुम्ही घ्या, 47 इंटू 83. आता डेव्हिएशन काढायला गेला तर हे बरंच कमरसम होऊन जाईल, टाइम कन्झ्युमिंग बनून. पण जर आपण रेग्युलर मेथडने करायचं म्हटलं की रेग्युलर मेथड काय सांगते आपली? 3 7 21ची 1, हातच्या गेला 2, 3 चौक 12 आणि 2 14, एक 0 घेतला कारण आपण 80ने मल्टिप्लाय करतोय म्हणून. 8 7 56, हातच्या गेले 5, 8 चौक 32 ने 5 37. त्यानंतर ह्या दोघांची ऍडिशन करा, हे तुमचं फायनल आन्सर. ओके, आता या मेथडमध्ये काय होते बघा, तुम्हाला हे एकाखाली एक नंबर लिहून घ्यावे लागतात. त्यानंतर हे या नंबरने एकदा मल्टिप्लाय करावं लागतं, या नंबरने एकदा मल्टिप्लाय करावं लागतं आणि मग
ऍड करावं लागतं. ओके, ही आपली रेग्युलर मेथड आतापर्यंत तुम्ही स्कूलमध्येही शिकलेली आहात आणि आतापर्यंत तुम्ही हीच मेथड फॉलो करत आहात. पण जी मेथड मी तुम्हाला सांगणार आहे ती जर तुम्ही फॉलो करायला लागला तर तुम्ही तोंडी देखील 2 डिजिट मल्टिप्लिकेशन करू शकता. आता हे तोंडी कसं करू शकता तर बघा, मेथड व्यवस्थित बघा. तर पहिल्यांदा काय करायचं, ह्यामध्ये यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. यांचं मल्टिप्लिकेशन 3 × 7 किती आलं, 21 आलं. हा तुमचा राईट साईडचा पहिला पार्ट. आता हा मिडलवाला पार्ट बघूया. ह्यामध्ये टोटल 3 पार्ट्स असतात, यातला हा मिडलवाला पार्ट. यामध्ये काय करायचं, 4 3 12 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं प्लस 7 8 56 करायचं. काय केलं बघा, ही मी क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांची ऍडिशन केली. क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांची ऍडिशन केली. 4 3 12 अधिक हे 8 7 56. हा आपला मिडल पार्ट झाला. आता लेफ्ट साईडचा पार्ट, उरलेल्यांची मल्टिप्लिकेशन म्हणजेच 4 8 32. परत एकदा मी तुम्हाला हे पार्ट सांगतो. पहिल्या पार्टमध्ये आपण 7 × 3 हा आपण राईट साईडचा केला. व्हिज्युअली लक्षात ठेवा, हा तुमचा पहिला पार्ट. ओके, हा पहिला पार्ट. त्यानंतर हा पहिला पार्ट झाल्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये आपण काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांची ऍडिशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांची ऍडिशन केली. आणि तिसऱ्या पार्टमध्ये काय केलं आपण, हा जो लेफ्ट साईडचा शिल्लक राहिलेला आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. ओके, आता फायनल आन्सर कसं मिळवायचं बघा. 21 मधले 1 फक्त ठेवायचे आणि हे जे 2 आहेत ना हे इथं कॅरी म्हणजे हातचा घेऊन जायचे. आता यांची ऍडिशन करा. 68 + 2 70. हे मात्र ऍडिशन तुमचं फास्ट झालं पाहिजे, नाहीतर ऍडिशन जर तुम्ही हे एका खाली एक नंबर घेऊन करत असाल तर मग काय उपयोग नाही. 70 आलं. आता 70 मध्ये 0 आपण इथे घेतले आणि 7 इथं आपण कॅरी केले. कुठून, इकडून आले 70 मधले. ओके, तर हे 7 आणि हे 32 किती येणार, हे 39 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. बघा मी परत एकदा तुम्हाला सांगतो. पहिला पार्ट म्हणजे 3 7 21, 21ची 1, ह्याच्या गेले 2 इकडं, 8 7 56 अधिक 12, 4 3 12, 56 अधिक 12 68 झाले. 68 अधिक हे जे 21 वाले 2 70 झाले. 70शी 0 घेतला, कॅरी फॉरवर्ड 7, 32 + 7 39. लक्षात आलं. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. $89 × 32. ओके, आता यामध्ये परत बघा सेम, खाली येतो. पहिल्यांदा यांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे 92 18. त्यानंतर यांचं मल्टिप्लिकेशन प्लस यांचं मल्टिप्लिकेशन, 8 2 16 अधिक 27. आणि लास्ट पार्ट मध्ये यांचं मल्टिप्लिकेशन 8 3 24. आता फायनल आन्सर काढूया. 18शी 8 कॅरी फॉरवर्ड 1, 16 आणि 1 17 आणि 27, 34 44शी 4, ह्याच्या गेले 4, 24 नी 4 28. हे तुमचं फायनल आन्सर. ओके, सो फक्त ऍडिशन तुमची स्ट्रॉंग असली पाहिजे. त्यासाठी ऍडिशन सबट्रॅक्शन वाला जो माझा सेशन आहे तो व्यवस्थित बघा. त्यामध्ये मी तुम्हाला ऍडिशन कसं स्ट्रॉंग बनवायचं हे सांगितलं होतं आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ऍडिशन परफेक्ट झालं ना, मल्टिप्लिकेशन देखील तुमचं आरामात परफेक्ट बनून जाईल. आता तुम्हाला वाटेल की हे थोडंसं टाइम कन्झ्युमिंग आहे, पण नाही. जसं तुम्हाला रेग्युलर मेथडची प्रॅक्टिस आहे म्हणून तुम्हाला ते फास्ट होतं असं वाटतं, तसंच या मेथडची प्रॅक्टिस करा, हे देखील तुम्हाला फास्ट होईल. अगदी तुम्ही नंबर्स बघितल्या मल्टिप्लिकेशन करा. अजून 2 एक्झाम्पल्स बघूया. आता मी थोडंसं फास्ट करतो. फास्ट कसं करणार बघा. 9 8 72, 7 9 63 अधिक 64, 63 अधिक 64 तोंडी करा, 127. हे मात्र तोंडी जमलं पाहिजे फास्ट. त्यासाठी ऍडिशन स्ट्रॉंग असली पाहिजे. म्हणून मी पहिल्यापासून सांगतो जे ऍडिशन स्ट्रॉंगला त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर 7 8 56. सो फायनल आन्सर कसं मिळवणार बघा. 72शी 2, 127 + 7, 134शी 4, कॅरी फॉरवर्ड 13 ऍड करा यामध्ये,
69 6942 हे तुमचं फायनल आन्सर. याहीपेक्षा फास्ट कसं करू शकतो तुम्ही? डायरेक्ट आन्सर आपण लिहू शकतो. बघा कुठलाही नंबर आहे घेऊया आपण. आता मी डायरेक्ट आन्सर लिहितो बघा. 7 2 1404 हातचा गेला 1. 7 8 56 अधिक 8 64 नी 1 65 5 हातचे गेले 6 8 चोक 32 नी 6 38. हे तुमचं फायनल आन्सर. 7 2 1404 हातच्या गेले 1 8 7 56 अधिक 8 64 नी 1 65 5 हातच्या गेले 6 8 चोक 32 नी 6 38. झालं. फास्ट करा तुम्ही. जेवढा फास्ट जमेल ना तुम्हाला हे करायला, जेवढं तुम्ही तोंडी कराल ना तेवढं तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळायला सुरुवात होईल. प्रॅक्टिस करा. ह्याचे साधारणपणे एक 400-500 एक्झाम्पल सॉल्व्ह करा. तुम्ही रेग्युलर मेथड विसरून जाल आणि सगळीकडे तुम्ही या मेथडनेच मल्टिप्लिकेशन कराल 2 डिजिटमध्ये. ओके. जनरली मी असं ऑब्झर्व केलं एक्झाममध्ये टाइम प्रेशरमध्ये मुलं रेग्युलर मेथडनेच करतात. पण जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तुम्ही रेग्युलर मेथडने करूच नका. सुरुवातीला टाइम लागेल या मेथडने करायला. रेग्युलर मेथडपेक्षा तुम्हाला वाटेल की रेग्युलर मेथड बेटर आहे या मेथडपेक्षा. पण प्रॅक्टिस करा. 400-500 एक्झाम्पल सॉल्व्ह करा. ती मेथड पूर्णपणे बंद करा यूज करणं. परत तुम्हाला माझ्या मते तर सगळ्यात फास्ट हीच मेथड वाटेल. बघा प्रॅक्टिस मात्र महत्वाची आहे. आता 2 डिजिट मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर जाऊया 3 डिजिट मल्टिप्लिकेशनकडे. हे जर तुम्हाला 3 डिजिट मल्टिप्लिकेशन करा म्हटलं तर आपण रेग्युलर मेथडने कसं करणार? तर रेग्युलर मेथडने अगोदर दाखवतो. 7 चोक 28 शी 8 ह्याच्या गेले 2 7 2 14 आणि 2 16 ह्याच्या गेला 1 7 त्रिक 21 नी 1 22. पुढे आपण 6 ने म्हणजे 60 ने मल्टिप्लाय करतो म्हणून एक 0 टाकला. 6 चोक 24 शी 4 ह्याच्या गेले 2 6 2 12 आणि 2 14 शी 4 ह्याच्या गेला 1 6 त्रिक 18 आणि 1 19. पुढे आपण 500 ने मल्टिप्लाय करतो म्हणून इथे 2 0 घेतले. 5 चोक 20 ह्याच्या गेले 2 5 2 10 आणि 2 12 ह्याच्या गेला 1 5 त्रिक 15 आणि 1 16 आणि फायनली 8 10 7 13 8 1. सो फायनली आपलं हे आन्सर आलं 183708. पण यामध्ये बघा आपण काय केलं, एकदा 7 ने मल्टिप्लाय केलं, त्यानंतर 6 ने मल्टिप्लाय केलं, त्यानंतर 5 ने मल्टिप्लाय केलं, त्यानंतर त्यांची ॲडिशन केली. सो थोडंसं हे टाइम कन्झ्युमिंग वाटू शकतं. तर त्यासाठी देखील आपल्याला एक वैदिक मॅथमॅटिक्सची सिंपल अशी टेक्निक आहे. तर ही टेक्निक काय सांगते बघूया. तर यामध्ये पहिला पार्ट जो आहे हो, जो आपण 2 डिजिट वाला केला ना तसाच आहे हे. ओके. मी या ठिकाणी काय करतो की एक तुम्हाला असं सपोज हे 3 नंबर्स आहेत, त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे. ओके. यामध्ये मी तुम्हाला दाखवतो पार्ट कसे आहेत. तर हा आपला पहिला पार्ट, यांचं मल्टिप्लिकेशन केलं. ओके. पहिल्या पार्टमध्ये 4 7 28 आले. त्यानंतर सेकंड पार्ट जो आपण 2 डिजिटमध्ये करतो तसंच क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांची ॲडिशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे त्यांची ॲडिशन म्हणजेच मला यांची प्लस यांची म्हणजे 6 चोक 24 अधिक 14 करावं लागेल. 6 चोक 24 अधिक 14 करावं लागेल. आता मी इथं लिहितोय, पण नंतर तुम्ही डायरेक्ट ॲडिशन करून लिहू शकता. ओके. हा झाला सेकंड पार्ट. आता थर्ड पार्ट म्हणजे आपला मिडल पार्ट आहे. ओके. आणि थर्ड पार्टमध्ये काय करायचं व्यवस्थित बघा. तर हे एक्स्ट्रीमवाले हे क्रॉसवाले हे डायगोनली अपोजिट जे आहेत हे यांचं मल्टिप्लिकेशन प्लस या डायगोनली अपोजिटचं मल्टिप्लिकेशन प्लस या मिडलवाल्यांचं, अशा तिघांचं मल्टिप्लिकेशनची ॲडिशन करायची. लक्षात आलं. डायगोनली अपोजिटवाले 3 7 21 प्लस 5 चोक 20 डायगोनली अपोजिट आहेत 5 into 4 आणि हे मिडलवाले प्लस 12. ओके. हा झाला आपला मिडल पार्ट. त्यानंतर
त्यानंतर काय करायचं, मिडल पार्ट तुमच्या लक्षात आलं ना, मिडल पार्ट कसा आपण करतोय. त्यानंतर वाटल्यास मी मिडल पार्ट इथं बाजूला काढून दाखवतो, इथं वर करून दाखवतो. हे तुमचे 3 नंबर्स आहेत सपोज. तर यामध्ये मिडल पार्ट म्हणजे हे डायगोनली अपोजिट वाले प्लस हा. लक्षात आला, हा तुमचा मिडल वाला पार्ट झाला. त्यानंतर इथला पार्ट हा तुमचा म्हणजेच हा, म्हणजे 5 दुने 10 अधिक 3 7 18. आता लास्ट शेवटचा पार्ट काय असणार, काय शिल्लक राहिलं, तर हे शिल्लक राहिलं, म्हणजे हे शिल्लक राहिलं 3 5 15. लक्षात आलं आपण काय केलं. ओके, आता केअरफुली बघा, मी तुम्हाला इथं प्रत्येक स्टेप करून दाखवतो. हे 3 डिजिट्स आहेत सपोज. तर पहिल्या आपण पार्टमध्ये काय केलं, ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलं, बरोबर. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये आपण काय केलं, तर यांचं प्लस यांचं मल्टिप्लिकेशन केलं. थर्ड पार्टमध्ये या काय केलं आपण, मिडल पार्टमध्ये, तर डायगोनली अपोजिट वाले त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि मिडल पार्ट यांचं मल्टिप्लिकेशन केलं. म्हणजे हा प्लस हा प्लस हा. या पार्टमध्ये आपण काय केलं, हे 3 डिजिट्स आहेत सपोज, तर हे केलं ह्या ठिकाणी. आणि या पार्टमध्ये काय केलं, तर उरलेले आपण जे घेतले ते हे केलं. ओके, आता हे लक्षात राहील, व्हिज्युअली लक्षात ठेवा, ह्याला काय फॉर्म्युला वगैरे नाही, व्हिज्युअली जसं तुम्ही रांगोळी काढताना त्याच्या स्टेप्स लक्षात ठेवतात तसेच. ओके, परत एकदा बघा, हा जो पार्ट आहे हा 728 वाला इथून घेतला असं, बरोबर, 728. त्यानंतर बेसाठी 14 अधिक 6 चौक 24, 24 अधिक 14. त्यानंतर मिडल वाला पार्ट एक्स्ट्रीम वाले तिनासाठी 21, 4 पंचा 20, बेसंग 12, 21 20 12. त्यानंतर 3 संग 18, 5 दुने 10. त्यानंतर 5 त्रिक 15. ओके, आता फायनल आन्सर कसं मिळवायचं बघा, सिंपल, जसं आपण 2 डिजिटमध्ये केलं तसंच. 2808 कॅरी फॉरवर्ड 2 इकडे जाणार, म्हणजे हे ह्यामध्ये ॲड होणार, म्हणजे हे किती झालं, 26 प्लस 4 30 40, 40शी 0 कॅरी फॉरवर्ड किती होणार या ठिकाणी, 4 जाणार. 4 25 प्लस 20 45 57, 57चे 7 कॅरी फॉरवर्ड 5, 28 प्लस 5 33 कॅरी फॉरवर्ड 3 183 708. आलेलं मग अशी आन्सर एवढं. ओके, सिंपल आहे. आता तुम्हाला सुरुवातीला थोडंसं हे किचकट वाटत असेल, बट बिलीव्ह मी, 3 डिजिट मल्टिप्लिकेशन करण्याची हीच सगळ्यात बेस्ट टेक्निक आहे. तुम्हाला फक्त प्रॅक्टिस भरपूर करायला पाहिजे. लक्षात आलं. अजून काही एक्झाम्पल्स आपण बघूया. ओके, आता यामध्ये पहिला पार्ट हा आपला, म्हणजेच हा पार्ट येणार 5 ते 35. दुसरा पार्ट 4 7 28 अधिक 10, 28 अधिक 10 किती येणार, 4 7 28 अधिक 10 38. तिसरा पार्ट, आता हा मिडलवाला पार्ट आहे. मिडलवाला पार्टमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, इथं मी दाखवलं, हे मिडलवाला पार्टसाठी डायगोनली अपोजिट 3 7 21 अधिक 30, 21 अधिक 30 51, 51 अधिक 8 59. त्यानंतर हा पार्ट इथला 3 दुने 6 अधिक 24 30, आणि इथं 3 सक 18. ओके, सिंपल आहे. परत एकदा बघा, 5 7 35 इथे घेतले, त्यानंतर 4 7 28 अधिक 10 38 इथे घेतले, 3 7 21 अधिक 5 सक 30
51 अधिक 8 59 इथं घेतले, 3 दुने 6 अधिक 24 30 इथं घेतले, 3 सण 18 इथं घेतले. ओके. आता यामध्ये काय केलं, फायनल आन्सर काढताना हा जो 5 आहे हा इथं घ्यायचा, हा जो 3 आहे तो कॅरी फॉरवर्ड इथं गेला, सो इथं 41 शी 1 आले, इथं कॅरी फॉरवर्ड 4 गेले, 63 शी 3 आले, कॅरी फॉरवर्ड 6 गेले, 36 शी 6 आले, कॅरी फॉरवर्ड 3 गेले, 18 प्लस 3 21 आले. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर जसं आपण 2 डिजिटमध्ये डायरेक्ट आन्सर काढत होतो ना, तसंच तुम्हाला हे फायनली डायरेक्ट आन्सर जमलं पाहिजे. म्हणजेच 5 ते 35 शी 5 ह्याच्या गेले 3, 4 7 28 अधिक 10 38 अधिक 3 41 शी 1 ह्याच्या गेले 4, 21 अधिक 30 51 अधिक 8 59 59 अधिक 4 63 63 शी 3 ह्याच्या गेले 6 3 दुने 6 अधिक 24 30 30 ने 3 33 शी 3 ह्याच्या गेले 3 त्यानंतर 3 संग 18 आणि 3 21 36 सॉरी 36 येतात, ह्याच्या गेले 6 होते ना 63 वाले. सो इथं हे तुमचं फायनल आन्सर काढता आलं पाहिजे तुम्हाला. ओके. प्रॅक्टिस करा. कुठलीही मेथड तुम्हाला प्रॅक्टिस करूनच परफेक्ट होईल. प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला ही मेथड परफेक्ट होणार नाही, नाहीतर मग रेग्युलर मेथडनं तुमचं फास्ट होऊन जाईल. त्यामुळे ह्याची एक 400-500 एक्झाम्पल सॉल्व्ह करा. बघा, ज्यावेळी 3 डिजिट मल्टिप्लिकेशन येईल त्यावेळी तुम्ही कंपल्सरी या टेक्निकने यूज करा. तर तुम्हाला तो दुसरा 1000च्या बेसच्या जवळ आले ना, तर तो एक आपल्याला जो सुरुवातीला टेक्निक बघितली त्याने करता येईल, किंवा 100च्या जवळ बेस आलं तर तुम्ही करू शकता 3 डिजिटमध्ये देखील, किंवा मग आपली ही टेक्निक यूज करा. ओके. सो मल्टिप्लिकेशन एवढंच आपल्याला सफिशियंट आहे, ह्याच्यापेक्षा वेगळी कुठलीही ट्रिक गरजेची नाही आहे. बस परफेक्ट करा ह्या टेक्निक, आणि इथून पुढे ज्यावेळी मल्टिप्लिकेशन तुमच्या समोर येईल त्यावेळी ज्या आपण इथे शिकलेल्या टेक्निक्स आहेत त्या यूज करा. प्रॅक्टिस करा भरपूर. स्पीड आणि ॲक्युरेसी आपल्याला अचीव करायची आहे स्पर्धा परीक्षेमध्ये, तर हेच लागतं. मग ती स्पर्धा परीक्षा कुठलीही असू दे, बँकिंग, इन्शुरन्स, स्टाफ सिलेक्शन, रेल्वेज किंवा MPSC, UPSC कुठलीही असू दे, तुम्हाला बेसिकली कॅल्क्युलेशन करण्यासाठी ह्याच टेक्निक यूज करायचे आहेत. थँक्यू.